पंचदशी संपली तर म्हटलं तर का हार म्हणला तर राहणं आपलं बरोबर नाही. माया जी आहे ना, बरं ते जगत संगती करता काय म्हणावं लागते. आता मायेची उत्पत्ती कोणापासून हा प्रश्न चालला. ब्रह्मापासून होते का, ईश्वरापासून होते का? जीवापासून होत नाही, ईश्वरापासून का होत नाही? तिचं कार्य आहे की. कार्यापासून कुठं कारण उत्पन्न होते का? मुलापासून कुठे बाप उत्पन्न होते? विचारता करत आहे का? माया जीवेश्वरापासून उत्पन्न होत नाही, ब्रह्मापासून उत्पन्न होत नाही. मग तिचं स्वरूप काय? नाही तर अनादि आहे, ज्याचा आरंभ सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं. म्हणून माया कशी आहे, म्हणून तिचं कार्य कसं आहे. जीवेश्वर सुद्धा कसे आहे, अनादीच आहे. ब्रह्म कसं आहे, लक्षण कोणावर गेलं. मग अब्दी लावायचं काय आला, मग एक पद लावायचं, ब्रह्मा अनादि अनंत आणि माया अनादि. ब्रह्माचं ज्ञान झालं की माया काय झाली, संपली. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत विचारता निरसले प्रपंच तत्व. आता माया ही कल्पित आहे. कल्पिताला काय पाहिजे, आश्रय पाहिजे. चित्र काढायचं असेल तर काय पाहिजे, आवाज पाहिजे असेल तर पखवाज पाहिजे. त्याच्यावर सुगंध पाहिजे असेल तर फुल पाहिजे. सुगंध का असा विकत मिळतो का? मग माया कोणाच्या आश्रित मानायची. म्हणजे दोन पक्ष आहे. मधुसूदन सरस्वती वगैरे ब्रह्माश्रित मानतात आणि वाचस्पती मिश्र हे जीवाश्रित मानतात. आपापली मतं काय करतात, मानतात. दोन्ही सुद्धा अद्वैत ज्ञानाचा मार्गच आहे. पण त्याच्यापेक्षा सोपा मार्ग कोणता, ब्रह्माश्रित मानणं. कोणती, माया स्वाश्रया पुढे सविषया उदकी झाली बाबळी. जलपरी कुठून उत्पन्न होते, आणि पुढे उत्पन्न झाली म्हणजे सगळं जलपर्णीच्यामुळे पाणी दिसते का, शेतच दिसते. तेव्हा कुत्रं चालत कुत्रं कुठून आले अलीकडे. मग ते पाण्याला काय केलं, उदकी झाली, उदकाचे वायाची आभाळी. मग ते ज्ञान होऊ देत नाही. हा माया स्वाश्रय पक्ष. आणि दुसरा जीवाशीच आहे. जीव एक आहे का अनेक आहे. मग अज्ञान किती झाले, मग एक एक अज्ञानाचा एक एक ईश्वर, एक एक सृष्टी. मग ईश्वर अनंत झाले, सृष्टी काय झाल्या. आणि शास्त्राचं सांगते जगत किती आहे, हे मत आहे. वेदामध्ये वेदा नाही का, पण किती ईश्वर मानावं लागेल. प्रत्येक जगाचा एक ईश्वर, एका अज्ञानाचा आहे. बरं एकाला ज्ञान झालं तरी जीव काय होणार नाही, मुक्त होणार नाही. मग यापेक्षा आपला स्वाश्रय मानणं हा विभाग काय आहे, योग्य आहे. मग वाचस्पती मिश्राने जीवाश्रित मानला तर त्याचा असं आहे, जो जर प्रयत्न करील त्याचं अज्ञान काय होईल, आणि जो प्रयत्न करणार नाही त्याचं अज्ञान काय होणार. सगळेच मुक्त होत असतात का जो आपला अज्ञान घालवतो तो, सगळेच मुक्त होतात का. जरी अज्ञान असले अनेक, देह आहे मार्ग, तुम्हाला जो पसंत पडेल तो घ्या. म्हणून असं करून पडेल. मायेच्या द्वारा ईश्वर काय करतो, सृष्टी
सृष्टी उत्पन्न करतो तमोगुण प्रधान होतो माया. आणि तमोगुण प्रधान माया झाली म्हणजे तिला क्षोभ होतो. आणि मग तिच्यापासून हे सगळं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कशी सृष्टी होते, पंचीकरण वगैरे बराचसा भाग आहे. पण तो बराचसा भाग केव्हा आता रामनवमीचा उत्सव संपल्या नंतर. मग साधारण जोरात सांगू की आता प्रत्येकाच्या गुढीपाडवा आहे ना,